हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण आहोत शांघाईमध्ये आणि इथल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघून तर तुम्हाला समजलंच असेल, चायनामधली सगळ्यात मोठी सिटी जी आहे ती म्हणजे आहे शांघाई. आणि आता आज आपण तिथेच आहोत. याआधी देखील आपण शांघाईमध्ये आलो आहोत, तेव्हा भरपूर ठिकाणी आपण व्हिजिट केली शांघाईमधल्या छान छान प्लेसेसला, द बर्न, डिझनीलँड. तर त्याचे सगळे व्हिडिओज आहेत माझ्या चॅनलवर, नसतील बघितले, नवीन असाल सबस्क्रायबर तर तुम्ही बघू शकता. त्याची सगळ्यांचे व्हिडिओज माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण शांघाईमध्ये पुन्हा एकदा आलोय. तर आज आपण शांघाईच्या एका बुद्ध टेम्पलला जाणार आहे, जे लाडे बुद्ध म्हणून इथं आहे. तर चला जाऊया. जेड बुद्ध मंदिर हे शांघाईमधील अतिशय सर्वात मोठं आणि सुंदर असं बुद्ध मंदिर आहे. या मंदिरामध्ये जेड या दगडापासून बनवलेल्या मूर्ती आहेत. 1882 समुद्रामार्गे म्यानमारमधून 2 जेड बुद्ध मूर्तींची आयात केली गेली. इथे काही बसलेल्या मूर्ती आहेत, तर इथं अजून एक रिक्लायनिंग बुद्धा म्हणून आहे, जे बुद्धाच्या मृत्यूचे प्रतिनिधित्व म्हणून इथे एक झोपलेली मूर्ती देखील आहे.
मंदिराच्या मधोमध असं एक ट्री होतं जिथं चायनीज लोक आपली विश मागून ती अशी इथे लाल कपड्यामध्ये या ट्रीला बांधतात, ज्याला आपण विशिंग ट्री देखील म्हणतो. तर तसंच काहीसं इथे देखील चायनीज लोक करतात. सध्या यांचा पूर्वजांचा असा हा महिना सुरू आहे. ते पूर्वजांना आपण जसं श्रद्धांजली या आगारी म्हणून टाकतो, तसंच हे आता त्यांच्या स्मरणामध्ये काही ना काहीतरी वस्तू त्यांना दान करतात. त्याबद्दल सविस्तर मी तुम्हाला पुढे दाखवते. तसं आपण आपल्या मंदिरांमध्ये गेल्यावर हात जोडतो, गुडघ्यावर बसून नमस्कार करतो देवाला, तसंच आम्ही चायनीज लोकांमध्ये देखील बघितलं. ते देखील आपल्या देवासमोर अशाच प्रकारे गुडघ्यावर बसून हात जोडूनच आणि व्यवस्थित खाली वाकूनच असाच नमस्कार करतात. तर नमस्कार करण्याची ही पद्धत मला आपली आणि त्यांची थोडीशी सेमच वाटली. हो ना. आपण आगारी टाकतो तसं ना, ते त्यांच्या पूर्वजांना हे करतात. हो ना. मग वस्तू कुठली पण देता बा असं, चांदीच्या वाट्या किंवा नाही रे, ते असे हे कागदाचे आहेत, फक्त कलर चांदीचा सोन्याचा. हो ना. मग इथे टाकता काय ते जाऊन जशा अगरबत्ती आहुती देत आहे त्यांच्यासाठी बुवा, असं बलिदान म्हणून. हा, त्यांची आठवण म्हणून हे बघ, ते टाकताय भक्ती टाकते.
काड्या पैसा असतो तुम्हाला म्हटलं ना. हो ना, पैसे जाळतात वगैरे. त्यांच्या आहुतीमध्ये आगारी म्हणून नोटा जाळतात किंवा अशा अगरबत्त्या जाळून प्रणाम करतात त्यांच्यापर्यंत. या पिशव्यांमध्ये नोटा, सोनं चांदी. आधीच्या चायनीज लोकांना पैसे खूप आवडायचे म्हणून त्यांची पूर्वजांना आहुती म्हणून आगारी जशी आपण टाकतो आपल्याकडे तसं या आगीमध्ये सोडतात आणि त्यांना नमस्कार करतात. आता सध्या यांचा पूर्वजांचा दिवस सुरू आहे की पित्तरपाटा आपण जसं म्हणतो तसं यांचा आता हा टायमिंग सुरू आहे. या अशा बॅगच्या बॅग भरल्या आहे त्या वस्तूंच्या. नकली नोटा, नकली सोनं असेल मे बी त्याच्यामध्ये, बट त्याचं असली तर काही टाकणार नाही आहेत आता. तर त्यांच्या अशा बॅगाच्या बॅगा असतात त्या आणून त्या अशा टाकतात इथं. ते बघा जळत आहे. यानंतर पुढच्या महिन्यात मे महिन्यामध्ये त्यांचं ड्रॅगन बोट फेस्टिवल येतं, तेव्हा बोटमध्ये जाऊन तांदळाचे डम्पलिंग ते तयार करतात एका पाण्यामध्ये भरून आणि ते समुद्रामध्ये या पाण्यामध्ये टाकतात आणि तो देखील एक कार्यक्रम ते आपल्या पूर्वजांसाठी करतात. एलिफंट. चलो चला आता जेवण करून घेऊया, मग नंतर पुढच्या स्पॉटला जाऊया.